आजचा प्रश्न आहे जो भारतातील किंवा मला वाटतं ग्लोबली सगळ्या आयांचा महत्त्वाचा प्रश्न आहे की माझं बाळ काहीच खात नाही, काय करायचं? त्याच्या कितीही मागं लागलं, त्याला 2 दिवस उपाशी जरी ठेवलं तरी काही खात नाही. मी नक्की करू तरी काय? सगळे उपाय करून बघितले, विटॅमिन्सची औषधं दिली, भूक वाढवण्याची औषधं दिली, कितीतरी डॉक्टर्स केले, पण काही उपयोग नाही. त्याला काहीही खायचं नसतं. तर या प्रश्नाचं उत्तर आणि या प्रश्नावरती आपण काय उपाय करू शकतो हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. चला तर मग सुरू करूयात. नमस्कार, मी डॉक्टर पंकजा पाटील साळुंखे. मी एक बालरोगतज्ञ आहे आणि एका चिमुकलीची आई सुद्धा. आपल्या या चॅनलमध्ये आपण आई आणि बाळ यांच्या वेगवेगळ्या समस्या आणि त्यावरील उपाय घेऊन येत असतो. आजचा हा प्रश्न ॲज अ मदर माझा सुद्धा होता. मलाही वाटायचं की माझी मुलगी काहीच खात नाही, करायचं तरी नक्की काय? हो, अगदी पीडियाट्रिशियन असून सुद्धा हा प्रश्न मला पडतोच. परंतु यावरचा उपाय सुद्धा मी केला आहे. तर तो उपाय ॲज अ डॉक्टर आणि ॲज अ मदर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हे उपाय करत असताना आपण एक स्टेप वाईज अप्रोच ठेवूया. तर पहिली स्टेप आहे ती म्हणजे तुम्ही एक पेन आणि एक वही घेऊन बसायचं आहे. ह्या पेन आणि वहीमध्ये तुमचं बाळ नक्की दिवसभरामध्ये काय काय खातं, अगदी मायन्यूट गोष्टी सुद्धा, म्हणजे एखादं चॉकलेट कुणी दिलं, एखादे वेफर्स कुणी दिले, किंवा सहज ते कुठेतरी गेलं, मित्रांसोबत काहीतरी खाल्लं, किंवा स्कूलमध्ये काहीतरी खाल्लं, तर हे सगळं एक आणि एक तुमच्या टायमिंगनुसार तुम्ही लिहून काढा. ही अतिशय महत्त्वाची आणि सगळ्यात पहिली स्टेप आहे. ही स्टेप अजिबात मिस करू नका. तुम्हाला वाटेल की ही काय स्टेप आहे, मला तर नक्की माहिती आहे माझं बाळ दिवसभरात काय खातं. हे अगदी बरोबर आहे, पण जेव्हा तुम्ही पेपरवरती लिहून काढाल तेव्हा तुम्हाला अगदी योग्य प्रकारे लक्षात येईल की नक्की बाळ आपलं कोणत्या वेळी काय काय खातं. यानंतर बाळाचं वजन, बाळाची उंची चेक करून आपल्या पीडियाट्रिशियनकडून ते त्याच्या वयानुसार योग्य आहे का हे तुम्ही बघून घ्या. आता आपण नक्की पुढे काय करायचं हे बघूया. तर दुसरी स्टेप आहे, जेव्हा तुम्ही ही पहिली स्टेप फॉलो करता तेव्हा अनेकदा बाळ न खाण्याची कारणं तुमच्या समोर येतील. ती म्हणजे खूपदा त्यांच्या 2 जेवणांच्या मध्ये जो गॅप असतो, या गॅपमध्ये आपण त्यांना दूध देतो तेव्हा त्या बाळाचं पोट भरून जातं, किंवा शुगरी म्हणजे खूप जास्त गोड पदार्थ कोणीतरी असंच सडनली आणून देतं आणि मग त्यांना भूक लागत नाही आणि त्याच्यामुळे ते व्यवस्थितपणे जेवत नाहीत. म्हणजेच दुसरा उपाय काय आहे, तर त्यांचे जे मील टायमिंग्ज आहेत हे आपण फिक्स केले पाहिजेत. अगदी मधल्या स्नॅक्सचे टायमिंगसुद्धा आपले फिक्स असले पाहिजेत. याच्या अधेमध्ये आपण स्वतःहून बाळाला काही द्यायला नको. आणि शक्यतो आपण हे अधेमध्ये जे पदार्थ देतो हे एकतर जंक असतात किंवा जास्त स्वीटंड असतात, त्याच्यामुळे बाळांची भूक ही कमी होते. त्यामुळे दुसरी स्टेप ही आहे की आपल्याला त्यांचे मील टायमिंग्स फिक्स करायचे आहेत, अगदी स्नॅक्सचे सुद्धा. तिसरा उपाय म्हणजे फोर्स फीडिंग अजिबात करायचं नाही. फोर्स फीडिंग म्हणजे अनेकदा मी बघितलं आहे की अनेक पेरेंट्स मुलांचं नाक दाबतात आणि त्यांच्या तोंडामध्ये दूध किंवा कोणतेही पदार्थ घालतात, किंवा त्यांना पकडून ठेवतात आणि त्यांना बळजबरीने काही खायला घालतात. तेव्हा आपल्याला सेल्फ सॅटिस्फॅक्शन मिळतं की बाळांनी हा एक बाऊल आहे तो तेवढं फूड त्यांनी खाल्लं. हे आपण बाळाच्या चांगल्यासाठीच करतो, परंतु त्याच्यामुळे त्याच्या शरीरावरती आणि त्याच्या सायकॉलॉजीवरती चुकीचे परिणाम होतात. म्हणजे काय होतं की त्या व्यक्तीचं जेवणाविषयी किंवा अन्नाविषयी जे पॉझिटिव्ह रिलेशन आहे ते अजिबात डेव्हलप होत नाही. उलट पक्षी असं होतं की त्यांना फीडिंगचा जो टाईम आहे तो अजिबात आवडत नाही. आता यावरून मी तुम्हाला कालचीच एक गोष्ट सांगते. माझ्या मुलीच्या वर्गामध्ये एक तिची फ्रेंड आहे. तर त्या दोघी बोलत होत्या आणि बोलताना ती म्हणत होती की देवाने का जेवण निर्माण केलंय, कशासाठी जेवायचं, असंच आपण किती निवांत राहिलो असतो ना, उगाचच ते रोज रोज जेवण. म्हणजे बघा, तिला जेवणाकडे निगेटिव्ह अफेक्शन आहे जे योग्य नाहीये. तर खाण्याविषयी सुद्धा आपल्या मुलांच्या मध्ये एक आनंद निर्माण झाला पाहिजे, हेच आपल्याला हवं आहे. त्याच्यामुळे फोर्स फीडिंग अजिबात करू नका. मला माहिती आहे या स्टेपसाठी तुम्हाला खूप जास्त पेशन्स असायला हवा, कारण बाळांना
खाण्याची योग्य सवय लावण्यासाठी आई वडिलांमध्ये पेशन्स असणं खूप जास्त गरजेचं असतं. मला स्वतःला ही गोष्ट फॉलो करायला 6 महिने द्यावे लागले, परंतु आता त्याचे रिझल्ट्स खूप चांगले आहेत. तर जसं फोर्स फीडिंग आपण करत नाहीये तसं बाळाचे लिमिट्स, म्हणजे मला अर्धीच चपाती खायची आहे किंवा मला हा एवढाच पार्ट फूडचा खायचा आहे, हे आपण डिसाईड करायला नको. पोट बाळाचं आहे, त्याचे लिमिट्स बाळाला माहिती आहेत, तर ते त्यालाच डिसाईड करू द्या. म्हणजे लिमिट्स हे बाळानेच डिसाईड केले पाहिजेत. आता तुम्ही म्हणाल की जर आपण बाळाच्या दृष्टीनेच सगळं करायला लागलो तर त्यांना न्यूट्रिशन कसं पोहोचेल? तर एखादं मील त्यांनी कमी खाल्लं तरी काही फरक पडणार नाही, पण समजा तुम्ही बळजबरीने जरी त्याला देत असाल तरी ते डायजेस्ट होऊन त्याच्या शरीरापर्यंत पोहोचणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे. अगदी एक सोपी गोष्ट आहे, जर आपल्याला एखादा घास किंवा आपल्याला जर कोणी कंटिन्युअसली चारत असेल तर तुमचं पोट भरणार आहे का तुम्ही स्वतः खाण्याने पोट भरणार आहे? म्हणजे तुम्हाला स्वतःला कळालं पाहिजे की आपलं पोट कधी भरणार आहे, तरच तुम्हाला ते शरीराला लागेल. जसं आपले वडीलधारे लोक म्हणतात की ते अन्न बाळाच्या शरीराला लागणं जास्त महत्त्वाचं आहे, नाही की तो तेवढा पदार्थ संपवणं. तर ह्यामध्ये तुम्ही काय करू शकता, तर मील टाईम जे आहे ते जेवणाचं टायमिंग जे आहे ते लिमिट करू शकता. म्हणजे मॅक्सिमम अर्धा तासाचं लिमिट तुम्ही ठेवू शकता. त्या अर्ध्या तासामध्ये तुम्ही सुरुवातीला बाळाला फीड करा किंवा मुलांना फीड करा. त्या फीडिंगमध्ये ते जेवढं संपवतील तेवढं ठीक आहे. नेक्स्ट फीडिंग तुम्ही 2 तासांनी परत द्या, परंतु तेवढं फीड संपवायचं आहे म्हणून कंटिन्युअसली 1-1.5 तास त्या फीडिंगवरती घालवू नका. त्याच्यामुळे बाळामध्ये त्या फूडविषयी निगेटिव्हच इमोशन्स डेव्हलप होतील. आणि 5वा अगदी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही जी फूडची प्रोसेस आहे याच्यामध्ये आपल्या मुलांना इन्व्हॉल्व करून घ्या. म्हणजे अगदी मार्केटमधून भाजी चूज करून ती आणण्यापासून ते भाजी निवडणे किंवा एखादा पदार्थ बनवताना छोटं छोटं काम त्यांना द्या आणि ते करत असताना त्यांना सांगा की ही तू बनवलेली भाजी आहे किंवा हा तू बनवलेला पदार्थ आहे. त्याच्यामुळे फूडच्या संबंधी त्यांचे इमोशन्स चांगले होतील आणि ते त्यांनी स्वतः बनवलं आहे त्यामुळे ते त्यांना खायलाही आवडेल आणि इतरांना सर्व करायलाही आवडेल. याच्यामुळे एकतर आपण त्यांचं फूड किंवा फीडिंग हॅबिट्स तर चांगल्या बनवतोच, पण त्याचबरोबर त्यांचे सोशल माइलस्टोन्स डेव्हलप करायला सुद्धा मदत करत आहोत. आणि याचबरोबर अगदी सगळ्या मदर्स फॉलो करतात की त्या काहीतरी वेगळं इनोव्हेटिव्ह आपल्या मुलांना बनवून देण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे बाळांना नेहमीचं चपाती, भाजी, भात, वरण अगदी जसं आहे तसं दिलं तर इतकं आवडत नाही, परंतु त्या चपातीमध्ये तुम्ही थोडेसे वेगळे आकार बनवले किंवा काहीतरी इंटरेस्टिंग त्यामध्ये बनवलं तर त्यांना ते जास्त आवडतं. आणि हा उपाय तर नक्कीच तुम्ही सगळे फॉलो करत असणार आहेत, परंतु तसंही मी तुम्हाला हा पर्याय पण सांगत आहे. आणि आता शेवटचा आणि अतिशय महत्त्वाचा उपाय आहे जो बाळांना फॉलो करायचा नाही आहे, तो आपण फॉलो करायचा आहे. तो म्हणजे लीड बाय एक्झाम्पल. म्हणजे आपण स्वतः सगळ्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत फूड हॅबिट्सच्या, तरच त्या बाळांमध्ये इनकल्केट होतील. म्हणजे खूपदा काय होतं की आपण आपल्या बाळांना पटपट खायला चारतो, आपली सगळी कामं करतो आणि मग आपण जेवायला बसतो, परंतु हे चुकीचं आहे. कारण बाळाला ते सवयी लागण्यासाठी आपण त्याच्या समोर त्याच्यासोबत एक ताट, त्याचं एक ताट, आपलं एक ताट, सगळी फॅमिली एकत्र बसून जेवा. मला माहिती आहे की ह्या फेजमध्ये बाळं जास्त फॅमिलीसोबत खात नाहीत, परंतु फक्त ऑब्झर्व करू देत. कारण मुलं ही व्हिज्युअल लर्नर्स असतात, त्यामुळे ते जेवढं जास्त इतरांना खाताना बघतील तेवढं ते जास्त स्वतःही ट्राय करतील आणि तुमचा हा मार्ग इझी होऊन जाईल. त्यामुळे हे सगळे उपाय तुम्ही फॉलो करा. मी स्वतः हे सगळे उपाय फॉलो केले आहेत आणि 6 महिन्यानंतर मला चांगले रिझल्ट्स मिळाले आहेत. म्हणजेच तुम्हालाही या प्रोसेसमध्ये खूप जास्त पेशन्स ठेवावा लागेल, परंतु यामध्ये रिझल्ट्स नक्की मिळतात. तर तुमचे पण असे काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा, किंवा तुम्ही एखादा काही उपाय योजला असेल आणि जो तुमच्यासाठी वर्क केला असेल तोही तुम्ही या कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि अशाच युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसाठी डॉक्टर मॉमी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.